च्या बागेत 6 ते 7 दिवसात भरपूर नुकसान करू शकतो. ही गोष्ट लक्षात ठेवा. तर मित्रांनो, याला कंट्रोलसाठी कडू औषधं जसं की निंबोळी पेंड, परत तुम्हाला बुरशी नियंत्रण करायचं असेल तर पॅसिलमायसिस पूर्णपणे आता नवीन टेक्नॉलॉजी नवीन याच्यात आलेली आहे आणि त्याचा प्रसार करायचं काम आपल्याला करायचं आहे, लोकांचे बाग वाचावा म्हणून. तर निमेटोड हा मुळीला जखम करतो. मादी निमेटोड त्याच्यामध्ये जाऊन बसतो आणि असं रसायन सोडतो की झाडाच्या पेशी उत्तेजित होतात. मित्रांनो नमस्कार, मी दीपक ठुबे, खेडगाव, तालुका दिंडोरी, जिल्हा नाशिक. बऱ्याच दिवसापासून आपण बॉयलिंगच्या समस्येवर चर्चा केली. आर्निविया कोर्टिव्हारा या जीवाणूमुळे तो बॉयलिंगची समस्या फार वाढली. तर बऱ्याच ठिकाणी आपल्याला ते जाणवलं आणि बऱ्याच लोकांचा व्हिडिओ थोडा लेट गेल्यामुळे तोटा झाला. पण नंतर काही जे व्हिडिओ बघितल्यानंतर सावध झाले, त्यांचा फायदा झाला. मित्रांनो, आज आपण रेस्टिंग पिरियड आपल्याला चालू होतोय. तर आपल्याला पुढील येणाऱ्या समस्या कोणत्या? पुढे येणारी समस्या आपली मेन निमेटोड कंट्रोल आपण केला. पहिल्यापासून माझं एकच तत्व आहे, का तुम्ही मुळाकडून सुरुवात करा. कोणत्याही गोष्टीची सुरुवात ही जमिनीकडून होत असते. जमीन हा अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. आपल्या जमीन जर सुपीक नसेल, आपली जमीन जर सजीव नसेल, आपली जमीन जर नापीक असेल, आपली जमीन जर काही घटकांमुळे म्हणजे जे सेंद्रिय कर्ब आहे आपला तो चांगला असेल, आपल्या जमिनीत बरेचसे रोग तेलकट सारखे, हे आपले बॉइलिंग सारखे बाकीच्या याच्यावर प्रतिकार करायला आपलं झाड सक्रिय राहतं कायम. मित्रांनो, ही गोष्ट पहिली लक्षात घ्या, की आपण जे तळमळीने सांगतोय का जमिनीपासून सुरुवात का करा, की तुमच्या जमिनीत तुमची मुळी सुदृढ आहे की नाही, चालू आहे की नाही. आता आपण जाऊ निमेटोडकडं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जिथं तुमच्या निमेटोडने तुमच्या झाडामध्ये एंट्री करतो, त्याचं फार नुकसान झाडाला होत नाही. पण तुमचं झाड पाणी घेत नाही. त्याच्यानंतर फ्युझेरियम तुमच्या झाडाच्या आत एंटर करते, मुळीच्या आत आणि पाणीच्या वाहणाऱ्या नलिका तुमच्या त्या ब्लॉकेज करते. दरवेळेला प्रत्येक एखादे काय म्हणशील दरवेळेला हेच सांगते. मला जसं एखादं औषध तुम्ही तुमच्या झाडामध्ये लोड करता, तसं तुमच्या डोक्यामध्ये लोड करायचं की निमेटोड कंट्रोल करायचं आपल्याला पहिल्यांदा. तर निमेटोड कंट्रोलसाठी काय करायचं? निमेटोड हा कसं काम करतो? याचा अजून एक मोठा व्हिडिओ आपण बनवणार आहे. निमेटोड असं काम करतो, निमेटोड बाहेरून येणाऱ्या घाण पाणी किंवा दूषित पाणी जे असतं निमेटोड दुसऱ्या बागेतलं आपल्या बागेत येतं. त्या बागेतून तो निमेटोड आपल्याकडे येतो आणि जमिनीमधून तो सूक्ष्म कणांच्या आतमधून इतका फास्ट पसरतो, की तो आपल्या डोळ्याला दिसत नाही. मी पाहिलंय. स्वतः निमेटोड पाहिलं का त्याची हालचाल एका सेकंदात काही वेळा असा करतो तो, की तो भयानक म्हणजे पाहिल्यावर आपण सूक्ष्मदर्शकाखाली मी पाहिलेलं आहे हो. तर निमेटोड ही अशी गोष्ट आहे. निमेटोड कंट्रोल करायला आपल्याला कडू औषधांकडे जावं लागेल. बरेच जण निंबोळी पेंड टाकतात. निंबोळी पेंड ही टाकलीच पाहिजे शेणखतामध्ये. आपल्याला शेणखत जेव्हा टाकतो ना, शेणखताच्या खाली निंबोळी पेंड ही टाकलीच पाहिजे. याचं कारण काय? मी तुम्हाला निमेटोड कंट्रोलला शेवटी असा उपाय सांगणार आहे, की तुम्ही 100% निमेटोड कंट्रोल कराल असा उपाय. व्हिडिओ तुम्ही फक्त शेवटपर्यंत बघा. तर निमेटोड कंट्रोलसाठी नवीन सिस्टम आहे. जसं आपण ऑइल गार्ड हे काढलं, आर्निविया कोर्टिव्हाराचा शोध लावला, तसंच हे जे औषध आहे हे पूर्णपणे आता नवीन टेक्नॉलॉजी नवीन याच्यात आलेली आहे आणि त्याचा प्रसार करायचं काम आपल्याला करायचं आहे, लोकांचे बाग वाचावा म्हणून. तर निमेटोड हा मुळीला जखम करतो. मादी निमेटोड त्याच्यामध्ये जाऊन बसतो आणि असं रसायन सोडतो की झाडाच्या पेशी उत्तेजित होतात आणि झाडाला गाठ येते. त्या गाठीमध्ये तो हजारो अंडे घालतो. हजारो अंडे घातल्यानंतर नर मादी निमेटोड हा बाहेर निघून जातो. बाहेर निघून त्याचं जमिनीमध्ये सक्रिय राहतं. नंतर पिलं तिथं सक्रिय होतात. पहिली अवस्था पिलांची अशी राहते की ते पिलं पहिल्या अवस्थेत अंड्यातच टाकतात. दुसरी अवस्था अशी राहते की पिल्लू अंड्यामधून बाहेर निघतं. हीच खरी भयानक अवस्था असते. हे पिल्लू जेव्हा तिथून अंड्यातून बाहेर निघतं ते इतकं खादाड असतं की ते फक्त तुमच्या व्हाईट रूट सापडीत फिरतं. व्हाईट रूट दिसली की तिथं त्याच्यात एंटर करायचं, जखम करायचं. हा कालावधी फार मोठा नाही राहत. 5 ते 6, 6-7 दिवसात निमेटोड तुमच्या बागेत भरपूर नुकसान करू शकतो. ही गोष्ट लक्षात ठेवा.
निमेटोड तुमच्या बागेत 6 ते 7 दिवसात भरपूर नुकसान करू शकतो. ही गोष्ट लक्षात ठेवा. तर मित्रांनो, याला कंट्रोलसाठी कडू औषधं जसं की निंबोळी पेंड, परत तुम्हाला बुरशी नियंत्रण करायचं असेल तर पॅसेलोमायसिस ही बुरशी जर जमिनीत सोडली, ट्रायकोडर्मा पॅसेलोमायसिस मुळांच्या कक्षात सोडली, तर पॅसेलोमायसिस जर ओरिजिनल असेल तर पहिली गोष्ट ही लक्षात ठेवा. जर ओरिजिनल असेल तर, जर तुम्हाला बिलात मटेरियल भेटला असेल तर, तरच ते घ्या, तरच ते सोडा. तर हे पॅसेलोमायसिस बुरशी अशी काम करते, जमिनीमध्ये फाशे घालून ठेवते. नेमॅटोड तिच्यात एंटर केला का ती नेमॅटोडच जगते. नेमॅटोड तुमच्या बागेतून गेला का ती परत सुप्त अवस्थेत जाते. आणि लोकांचं जैविकवर थोडा भर कमी, त्याला आता आपणही काही करू शकत नाही. निमॅटोड तिथं एंटर झाला का तिच्या फाशा घालते आणि ती निमॅटोडला आवळती. निमॅटोडचा अन्नरस शोषून घेते. निमॅटोड मरतो. ती बुरशीचं जीवन करून त्याच्यावर चालतो. आता मी शेवटचं त्याला हे सांगणार आहे, काय उपाय. निमॅटोड कंट्रोलसाठी नेमागार्ड म्हणून एक औषध आलेलं आहे. त्या कंपनीचं नाव, त्या प्रतिनिधीचं नाव, त्यांचा मोबाईल नंबर इथं खाली मी दिलेला आहे. तुम्ही त्यांना संपर्क करा आणि ते औषध बोलवा. त्या औषधाचा फायदा असा आहे की ते अत्यंत कडू आहे. माझ्या मते 1.25 ppm त्याच्यामध्ये नीम आहे. कडू आहे. नीम आहे का कडू आहे, ते एवढं कडू आहे का निमॅटोडला एकरी 1 ते 1.5 लिटर जर तुम्ही सोडलं ना, निमॅटोड तुमचा 100 आणि 100% कंट्रोल होईल. पहिला निमॅटोड कंट्रोल करा. इथं हे औषध आपल्याला असं काम करतं की ते एक विशिष्ट टेम्परेचरला जमिनीमध्ये हळूहळू पसरतं, मुळांच्या कक्षामध्ये जातं आणि त्या मुळांच्या भोवती असलेला निमॅटोड त्या निमॅटोड मुळाच्या मुळामध्ये एंटर करायला कचरतो. म्हणजे अत्यंत कडू जमीन झाल्यामुळं निमॅटोडला तिथं वावरायला चान्स राहत नाही. निमॅटोड अन्न न मिळाल्या अभावी मरून जातो. आणि हे औषध परत काम काय करतं, जे निमॅटोडचे अंडे, त्या अंड्यांच्या संपर्कात गेल्यावर ते अंडे नष्ट करण्याचं काम हे ॲझाडिरेक्टिन म्हणून याच्यामध्ये वापरलेलं आहे. ॲझाडिरेक्टिन फार कडू आहे आणि त्याचं किती लाख ppm आपल्याला घ्यायचे ते कंपनीच्या सिस्टमवर अवलंबून असतं. कारण बरेचसे लोक ते बनवायलाच घाबरतात, कारण ते इतकं खतरनाक आहे. का तुम्ही आता त्याचं जर वापरायला जरी गेले तर तोंडाला मास्क लावा, हँड ग्लोव्ज घाला, पूर्ण कपडे झाकून घ्या, कारण थोडा जरी कडू अंश तुमच्या हाताला किंवा बोटाला लागला तर तुम्हाला 2-3 दिवस जेवणच जाणार नाही, एवढं कडू राहतं. नॅमागार्ड म्हणून त्याचं नाव आहे. औषध वापरून बघा. नंबर खाली दिलेला आहे. डायरेक्ट संपर्क करा. आपली काही कंपनी नाही, आपण काही कोणाची जाहिरात करते नाही. जिथं आपल्याला रिझल्ट दिसतील त्या रिझल्टचं काम आपण लोकांपर्यंत पोहोचवायचं काम करतो. एवढंच आपलं काम आहे. मित्रांनो, आपले जेवढेही व्हिडिओ आत्तापर्यंत झाले त्याच्यामध्ये एकही चुकीची गोष्ट आपण सांगण्याचा प्रयत्न लोकांना केला नाही. कारण आपण एक जबाबदार माणूस आहे. आपण एक कन्सल्टंट आहे. आपण जर जबाबदारीने काम केलं तरच आपण याच्या क्षेत्रामध्ये टिकू. नाही तर आपलं करिअर खतम करायला लोक टपून बसलेले. एक सुद्धा चूक माणसाची पूर्ण करिअर खराब करतं. ही गोष्ट लक्षात ठेवायची. मी आता जे तुम्हाला सांगतोय महत्त्वाचा मुद्दा, की ऑनलाईन कन्सल्टिंग आपण चालू केलेली आहे. मागच्या सीझनला आपण कमी शेतकरी ठेवले होते. ह्या वेळेला आपले शेतकरी वाढते. त्याचे लिमिटेड आपल्याला काम करायचं आहे. खूप मोकार कन्सल्टिंग घेऊन ठेवायची, मोकार पळत हिंडायचं, मोकार आज या भागात काय सांगितलं पुढच्या भागात विसरून जायचं, मोकार पानं भरवायचे, मोकार त्याला संजीवक लिहून द्यायचे, मोकार औषधं लिहून द्यायची, असं काम करायचं नाही. कमीत कमी औषधामध्ये कमीत कमी खर्चामध्ये आपल्याला आपल्या बागा काढायच्या आहे. यावर्षी बऱ्याचशा शेतकऱ्यांची एकरी 2.5-2.5 लाख रुपये खर्च झाला आहे, पण पैसे तेवढे होणार नाही. त्याचं कारण खूप महागडे औषधं, खूप वेगवेगळ्या प्रकारचे औषधं. औषधं सांगा तुम्ही, बायोलॉजिकल सांगा, एखाद्या तुम्हाला आवडलं कंपनीचं सांगा, पण त्याचे रिझल्ट शेतकऱ्याच्या डोळ्याला दिसले पाहिजे असं औषध तुम्ही सांगा. बाकी मला काहीच नको. आपल्याला आपण ह्या कन्सल्टन्सीमध्ये फार नॉमिनल फी आकारतोय, कारण आपल्याला फक्त फोनवर कन्सल्टिंग करायची. बागेत व्हिजिटला मला वेळ नाही, कारण बऱ्याच ठिकाणी मला फिरावं लागतं, बाकीचे पण कामं असतात. कारण कन्सल्टिंग ही फक्त माझ्या गावापुरती मर्यादित नाही. ही राजस्थान, गुजरात, कर्नाटक, महाराष्ट्र, सोलापूर वगैरे, वगैरे, वगैरे भरपूर ठिकाणी मर्यादित आहे. त्याच्यामुळं मला तिथपर्यंत जाणं शक्य नाही. त्याच्यामुळे ही गोष्ट लक्षात घ्या. बरेच जण फोन करतात, "सर आमच्याकडे व्हिजिट द्या, व्हिजिट द्या." ही गोष्ट शक्य होणार नाही. फार तुम्हाला अडचण असली, एखादा
मेजर प्लॉट प्रॉब्लेममध्ये असला तर एखाद्या वर्षातून मी किंवा एखादी विजिट तिकडं येऊ शकतो. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर सेव्ह करून ठेवा, भविष्यात पाहायला कामाला येईल. यूट्यूबवर पण आपला व्हिडिओ याच्यापेक्षा मोठा राहतो यूट्यूबवर. तर यूट्यूबची व्हिडिओ बघत चला. यूट्यूबवर फार वेगळी आणि सुटसुटीत माहिती आपण देतो. त्याच्यामुळे यूट्यूबचे व्हिडिओ तुम्ही जर जास्तीत जास्त बघितले, तुम्हाला जास्तीत जास्त तुमच्या ज्ञानामध्ये भर पडेल. आणि मी जर व्हिडिओ बनवतो ना, मला पण काहीतरी नवीन शिकायला मिळतं. मला पण शोध लावी तुम्ही. का पुढचा व्हिडिओ आपल्याला कसा बनवायचा, लोकांना आपल्याला काय पोहोचवायचं आहे लोकांपर्यंत. मित्रांनो, धन्यवाद. व्हिडिओला फॉलो करा, शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब यूट्यूबवर जाऊन करा. धन्यवाद.